हे चाली मॅडम एकदम ट्रेंड्सचे कपडे आणलेले आहेत आणि ही कुर्ती माझ्यासाठी आणलेली होती पण ये आ गया बंदर। इसने बहुत सारे कपड़े लाए हमारे लिए और रुचि के कपड़े, पर मुझे ये वाला टॉप अच्छा पसंद है, पर ये रुचि मुझे ये टॉप नहीं दे रही है। रुचि दे दे मुझे, दे 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 दे, ऐसे क्यों कर रही है। इसने बहुत सारे कपड़े लाए हैं, रुचि के लिए 5-6 टॉप और मेरे लिए ये एक कुर्ती और ये वो वाली एक कुर्ती, ते एक कुर्ती, हे सब चिल्लर पार्टी। अशी छान रेडी झालोत। आता आम्हाला जायचं आहे सिंधपुरीला, तर मी हा ड्रेस घातलेला आहे मस्तपैकी आणि ह्या बँगल्स घातलेल्या आहेत, इवन साड सुद्धा घातलेली आहे। घ्या ना फोटो फोटोसाठी मागे हो, तू मागे हो, तू मागे हो, मागे जा। हा एक टॉप रुचूसाठी आणलेला आहे, परत हा एक टॉप शर्ट पण आणलेली आहे, ही एक शर्ट आणलेली आहे रुचूसाठी। एकदम ट्रेंड्सचे कपडे आणलेले आहेत आणि ही कुर्ती माझ्यासाठी आणलेली होती पण मी रुचीनेच घेतलेली आहे। ठीक आहे, ही एक त्याच्या बदले मला हा टॉप दिलेला आहे, पण हा मला नाही पाहिजे, मला टॉप हा वाला पाहिजे। हा पण ती देत नाहीये, इतकी ही खराब मुलगी आहे। त्याच्यानंतर ही काय दाखवून राहिली आणि हा एक आता घालणार आहे रुचू टॉप, मस्त वाटत आहे हा वाला टॉप। इसके लिए इतने सारे कपडे लाए, किती 4च झाले। और मेरे लिए आणि माझ्यासाठी ही एक कुर्ती, सेमच कलर वाटत होता ह्या कुर्तीचा, म्हणून मग मी ही कुर्ती ठेवत आहे आणि हा एक टॉप ठेवत आहे। आणि माझी आई अशी छान रेडी झालेली आहे, माझी ओमनी आली, ही चालली ओमनीवरती चालली ही अंत लावायची। नको न राहू दे ना, कशाला खर्च करून राहिली, आपण जाऊ ना 3 जण बसतो। घे आई, तू झाली का तयार, जा मग जा। रुची तयार होते आणि हा डुगूचा मामा आला आणि हे आमचे चिल्ले पिल्ले। मग आलाच कोण नाही तू, कोण हाय हॅलो मी म्हणते मी माझ्या याचा हात बोलला। सगळे पांढरे कपडे घालून मस्त एक नंबर रेडी झालेले आहेत। तू नाही येत का बाई, तुझी मम्मी वगैरे नाही येत का बरं? A few moments later. निघा, चला ना, निघा ना बापा। नाही छान दिसत आईची काकू, हो ना, तो बुडगी आहे तुमची गाडीची काकू, ही आहे का? चला बाबू येतो आम्ही। मजा नका करू बाबा गाडीवरती, मला खूप भीती वाटते। रुची चमाचा बनव, किती ऊन आहे भयंकरच। अरे हा तिकडे बघ, परी इकडे बघ, तुझी आत्या तुझे प्रगती व्हिडिओज बघते ना, मग म्हणेल पा। डुगू झोपलाय इकडे पार्किंगला गेले आहेत सगळे, बहुत ऊन आहे।
हो का, इकडून कोंडा आहे ना असं. बापरे, आणि इथून पायी पायी जावं लागेल. इथून जात आहे आम्ही पायी पायी. हिचा फोन तर संपतच नाही, इथं नुसती फोनवरतीच बोलत राहते. मंदिर तो तिकडे आहे. काय रुची टॅटू बनवते का? टॅटू वाला पण आहे. तुम्ही कोणाचं नाव लिहिता जी? का घेताय रे म्हणतो चष्मा? झाला मोबाईलचा 50 रुपये, कोई भी चष्मा 50 रुपये. गाडी नाही किती काय? अरे चला ना रे. अरे समोर चला ना रे, इथे किती ऊन लागत आहे. चला रे, ऊन लागत आहे रे, फालतू तब्येती खराब होणार. ऊन लागत आहे मग. अबे तुझी आईस्क्रीम तर खाऊन घे बे. नॅपकिन देऊ का मी? रुची रुची तिथून नॅपकिन दे बरं. हे घे, हा तोंड पुसून देत जा. तर ना मंडळी, जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करत होते ना, तर म्हटलं की यामधले कुठल्याही गोष्टी असं स्किप करायच्या नाही, कट डाऊन करायचं नाही, जे रिअल आहे तेच दाखवायचं. आणि ह्या व्हिडिओ ना जास्त प्रमाणात एडिटसुद्धा केलेला नाही आहे, जे रिअल आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर निघालोत आम्ही विहारात जायला. इकडे नाही, इकडे ए चल ना. राहू दे, फेकून दे नाही तर त्याच्या हातामध्ये. मामू फेकून देऊ. चला इकडून. हे मी इकडेच आहे. बापरे, किती गर्दी आहे तिथे पण. हे रुची, वरून इकडून तुला. समोरच गेली आहे. चल तू ये इकडे. कुठे चप्पल कुठे? तिकडे ठेवू ना, म्हणजे ते झाडाच्या आड. चलो इधर से जाएंगे भी. इथून बरोबर पाऊनचीला. हे चालली मॅडम. चला समोर जाऊ आपण. अगोदर आम्ही आलो होतो विहारामध्ये गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी. आणि इथे बघू शकता गर्दी किती आहे. तर 8 फेब्रुवारीला ना सिंधपुरीला खूप मोठा प्रोग्राम होत असतो आणि गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा खूप भव्य आहे. चला ना बाहेर निघू ना रे, इथे खूप गर्दी होत आहे. रात्रीला खूप गर्दी येणार होणार ना काकू. आवाज तिथेच आहे.
इकडे काढशील. मोंटू इथे उन्हामध्ये काढ बरं एक फोटो. हा 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 बेटा. सारे लोक हा. तू लाव ना मेणबत्ती लावते का? पकड रे थोडा. Few moments later. त्यानंतर ना गौतम बुद्धांना वंदन वगैरे करून घेतलं. अगरबत्ती मेणबत्ती सुद्धा लावून घेतली आणि आम्हाला खूप जास्त भूक लागलेली होती. त्यामुळे इथे ना आम्ही ढोकळा घेतला होता आणि सगळे ढोकळा खात बसलो होतो. आणि ते डुगू आणि डुगूच्या मामाची खूप जास्त मस्ती सुरू होती, कारण खूप दिवसानंतर डुगूनी त्याच्या मामाला बघितलं होतं. त्यामुळे हा परिसर तुम्ही बघत आहेत ना, तर हा सगळा परिसर विहाराच्या बाहेरचा आहे. सगळीकडे मस्त अशी हिरवीगार झाडं झुडपे आहेत आणि त्या मधोमध गौतम बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली आहे. Hour later. त्यानंतर ना तिथे रील्स वगैरे काढून घेतलेत आम्ही. मस्त फोटोसुद्धा काढलोत आणि सगळे मिळून मस्त कच्चा चिवडा खायला बसलो होतो. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो वैनगंगा नदीकडे जायला. नदी बंद असेल नदीमध्ये, म्हणजे नदी बंद असेल म्हणजे नदीत येऊ दे ना, बंद असेल असं होतं. अच्छा कुठे घोडा राहते नदीमध्ये? दरवर्षी देतोस का? मी डोंग्यावरती कधी नाही बसली. नाही बसली, मी पंढरपूरला गेली होती तेव्हा. सर्वात सुंदर वाक्य 50 रुपये घेतो सर. हो सर्वात मौल्यवान आणि ही आहे वैनगंगा नदी. आणि गर्दी तर बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे, तर भयंकर अशी गर्दी. आम्ही त्या पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी चालतच आहे, पण तो पाणी काही येत नाही आहे आमच्या जवळ. गलती आहे का? मला काय माहिती आहे का ती येणार आहे म्हणून? कोण रे? तुम्ही काऊन हसले? मी म्हणली पाणी जवळ नाही आहे म्हणून हसले का? कशासाठी हसले? हा गेला फोटो काढायला सांगले होते. अच्छा ऐसा सीन था क्या? मुझे लगा मैंने लगा सबको पता चला. नहीं, मुझे तो पता ही नहीं चला. मला वाटलं, मी म्हणली तो पाणी इतक्या दूर काऊन आहे, इतक्या जवळ काऊन नाही आहे. आठ म्हणतोस रे अरहंत. हा अरहंत का म्हणतो? मला नुसतं खायला द्या, चिप्स द्या, आईस्क्रीम द्या, फिंगर द्या, हे द्या, ते द्या, नुसतं खाताच आहे बरं.
हाय ना रे, थोडासा तोंड रिकामा ठेवायला लागते ना. आणि त्याच्या आईच्या मागे मस्त रड मांडत आहे तो. सो आता आम्ही पोहोचलो तिथे नदीमध्ये आणि आता आम्ही त्या पाण्यामध्ये छान मोंटू उडी मारणार आहे. अरे मोंटू उडी मारणार आहे तू? 10 दिवस आंघोळ नाही केली, 10 दिवसात आंघोळ एखादी नदी करून घेतो. मज्जा आ गई. पर बरं झालं नदीत यायसाठी त्यांनी नाही का परमिशन दिली, तर नाहीतर नाही का मज्जा नसती आली. भाई मेरा रील विल बनाओ अच्छे से. हेलो हाय. इधर देखो ये पंकज भाई की ब्लॉगिंग स्टार्ट है इधर. ब्लॉगिंग है का? और ये छिपा और ये झिपा दोनों देखो सबसे पीछे. तो छपा म्हणते, छपा म्हणते. आणि तो आहे मंदिर, तुम्हाला दिसत असेल तर. हा आहे मंदिर. ही आहे वैनगंगा नदी. मस्त अशी छान नदी. मजा आली ना शिल्पा काकू? आजी नहीं बोलने का बोलते, जवान आजी है. और ये मेरा भाई हीरो कल्लू, मेरा भाई. उसको गुस्सा आया और चला गया वो. भाई तू कल्लू है तो मैं तेरे को कल्लू ही बोलूंगी. साले तभी मैं माफ करना गुस्से में ये ना इसको लाना नाही पुराता रे बापा. तो पडत गेला तिकडे. आणि ती परी गेली त्याच्या मागे आणि परीची मम्मी इकडे आहे आणि आमचा बंदर इकडे आहे. कुठे बसायचं रे? नाही रे, मला भीती वाटते डोंग्यावरती बसायला. राहू दे, नको मंटू, मला भीती वाटते. पण भाई तुझी मुलगी नाही आली का? तुझी मुलगी कुठे? आणि हे सायली कुठे? बसून आहे ते पलकी बाय पुढे शूट करतात. ए सायली ये ना बसाला. बसली होती का? चल ना, ये ना रे बस ना. बरोबर बसा रे, भीती वाटते मला. मोंटू मधात बस. मागे सरक, मागे. इकडे ये डोकं इकडे. मोंटू इकडे पे. त्या काठावर जायचं सांग. एकदम पायऱ्यापाशी तर 20 रुपये लागतील एकाचे. नाही, आम्हाला फक्त इथेच फिरायचं आहे. आजी तुम्ही फक्त बरोबर फिरवा जी बापा, भीती वाटते आम्हाला. भाई मारो मुझे, मारो दाखवत आहे ना. ये देखो हम बैठे हैं डोंगे पे बैठे असं सांगू सगळ्यांना. आणि हा तिकडे पूल आहे. ही पूर्ण नदी जी आहे ती वैनगंगा नदी आहे. मला ना डोंग्यावरती बसण्याची खूप भीती वाटते, पण माझ्या भावाच्या बोलण्यावरून ना मी फायनली डोंग्यावरती बसली आणि मस्तपैकी एन्जॉय केलं आणि रील्स काढल्या मस्त वेळ. काहीतरी गोष्टी सांगा, असं शांत नका राहू. जास्त खोल नदी नाही रे, तरी पण राहू दे रुची. नाही बाबूला पकडून आहे, त्याला शांत बसू दे चुपचाप. नाही बरं, मोबाईल पंख्याकडे ना. अच्छा, इथे काय आहे पण? इथे काय आहे पण? इथे काय आहे म्हटलं? अच्छा, मंदिर आहे. इकडे पण जायचं आपल्याला. पाहिले तिकडे गाडीनं जाऊ. तिकडे म्हणजे डोंग्यानी. हे मेरी डुगी और उसका मामा. वाह. और ये पानी. सर्व डोंगे दाखवले किती जाने जात आहे. बहुत सारे लोग जा रहे, बहुत सारे. चल बा बापा बरोबर. हा
एकदम कटावर गेला तो, कटावर जाऊन बसला, कसा होणार आहे? दादा तू लक्ष नको देऊ रे, तू पहिले चल इकडे, आम्हाला घरी नेऊन दे पहिलं बस. म्हणजे दादा समोर डोंगा आहे रे, पारे. नाही थँक्यू चांगलं चालवल्याबद्दल. अरे मी डोंग्यावरती सेकंड टाइम बसलेली आहे. मी आधी पंढरपूरला गेली होती तेव्हा बसली होती. तिथे ना पाण्यामध्ये एक माणूस पडत होता ना, तर माझी जास्तच घाबरगुंडी उडाली होती. तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यावरूनच. त्यानंतर इथे डुगूला घोड्यावरती बसण्यासाठी त्याचे मामा घेऊन आले होते. घाबरत पण नाहीये बाबू, 2-3 फोटो काढ त्याचे फटाफट. तर बघू शकता डुगू मस्त घोड्यावरती बसला आणि माझा भाऊ आल्यामुळे जास्तच एन्जॉय झालं. खरंच ना, भाऊ बहीण वगैरे आपली फॅमिली असली की खूप जास्त मज्जा येते कुठेही गेल्यानंतर. घे फोटो घे. तुला बसवतो मागे कसा बसणार रे तो? तुला बसवतो का? याच्यामध्ये तुझा नंबर लावतो. कारण कसं काकू त्याला समोर बसवेल ना. काका पाहाल बरोबर. तर बघू शकता मामे भांजे किती छान घोड्यावरती एन्जॉय करत आहेत. तर आणि माझा भाऊ ना अजिबात कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही आहे. आणि मी ना पाण्याला खूप जास्त घाबरत असते, पाण्याला असो घोड्याला असो. तर इथे सुद्धा माझा भाऊ मला घोड्यावरती बस म्हणत होता, पण मी ट्राय केलं पण मला नाही जमलं ते. मी खूपच घाबरली होती आणि मग म्हटलं की जातूच जा डुगूला फिरवून आण म्हटलं. डुगूला घोड्यावरती खूप मज्जा येत होती आणि सगळ्यांना टाटा बाय बाय वगैरे करत होता. त्याला खूप म्हणजे खूप असं वेगळं वाटत होतं की काय आहे हे सगळ्या गोष्टी. म्हणून सगळ्यांना बाय बाय करतो डुगू. डुगू मोठा हाय बाय. मग जाऊ ना चपा बरोबर. लहान लेकराची फ्री म्हणते, मोठ्यांची मग कमी घाली पाहिजे ना. काय झालं? याला जायचं आहे चपा बरोबर. मम्मी बरोबर पहिला बसला होता ना, अजून बसण्यासाठी रडतोस. मम्मी नाही, मम्मी नाही थांब. नाही रे, इथेच घोड्यामध्ये पैसे खतम करते का पूर्ण? चबा जाऊ दे. ते काय बरं चबा येत पण आहे वापस. तू काय कंटिन्यू घोड्यावरती थोडी बसून राहणार आहे डुगू. छान आल्या, सेंड कराल फोटो. वा डुगूचा मस्त फोटो आला. चल हे एकदा चालून दाखव. हे खुसरू फुसूर खुसरू फुसूर. काकू 10 रुपयाचे बोरं द्या बरं. हे किती रुपयाचे आहे आणि हे हो का? हे 10ची द्या, ते 10ची द्या. 20 रुपयाचे बोरवडी हो. अरे टाकताच संपून जाईल. ठीक आहे आजी. हे असं दाखव, बीच दाखव, बीच और ये बेल दाखव. आईस्क्रीम देतात. आईस्क्रीम दाखव, आईस्क्रीम बाबू. त्यानंतर ना डुगूला मस्तपैकी गाडीवरती बसवलं होतं. मस्त एन्जॉय करत होतात आणि प्रत्येक गोष्ट इथे भरपूर एन्जॉय केली. आणि हा व्हिडिओ खूप जास्त मेमोरेबल राहणार आहे माझ्यासाठी.
तर अशा प्रकारे छान सगळ्यांनी एन्जॉय करून घेतला आणि भरपूर उशीर झाला होता, तर त्यामुळे आता निघायचं होतं आम्हाला घरी जायला. फायनली आम्ही निघालो घरी जायला. 1 hour later. त्यानंतर घरी आल्यानंतर ना आजी नातूची मस्त अशी मस्ती सुरू होती. पाळणा पाळणा म्हणून खेळत होते आणि माझ्या आईला तर खूपच करमत होतं आम्ही आल्यामुळे. स्पेशली तर डुगू आल्यामुळे माझ्या आईला खूप करमत होतं, कारण ना डुगू इतकं मस्ती करतो माझ्या आईसोबत, माझ्या बाबासोबत. तर त्यांना ना असं घर एकदम दणानून वाटतो, असं एकदम लहान मुलामुळे घर असं दणानल्यासारखाच वाटतो. खूप जास्त मज्जा येत असते. आणि मी आता माझ्या आजीच्या सुद्धा गावाला जाणार आहे, तर तो सुद्धा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग करा ना सबस्क्राईब. मंडळी, स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.